वाहतूक करणाऱ्या वाहनांवर टोकावडे पोलिसांनी धडक व दंडात्मक कारवाई चालू केली आहे। कल्याण अहिल्यानगर हायवेवर रायता ब्रिज येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जोरदार अपघात होऊन 11 जणांचा बळी गेला असून याची दक्षता घेऊन टोकावडे पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांच्या सहकार्याने टोकावडे येथे 10 ते 15 अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असून यापुढे मोटारसायकल स्वार 3 ते 4 प्रवासी घेऊन जात असल्याने त्यांच्यावर पण बेकायदेशीर कारवाई करण्यात येईल असं शीतल कुमार नाईक यांनी सांगितलं। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।